नमस्कार. आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारा चटपटीत असा टेस्टी भात बनवणार आहोत. चवीला खूप छान लागतो आणि एकदम पटकन तयार होतो. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत. त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. त्यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे 2 छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. सोबतच इथे मी 3 बेडगी मिरची घेतली आहे. आता आपल्याला यावरती झाकण ठेवून मिक्सरला हे एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. पाणी वगैरे घालायची काहीच गरज नाही. एकदम बारीक याची प्युरी तयार करून घ्यायची, पेस्ट तयार करून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने खूप छान वाटलं जातं. अशा पद्धतीने वाटून आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला गॅसवरती एक कढई किंवा पॅन गरम करायला ठेवायचं आहे. त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं. जिरं मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक तेजपत्त्याचं पान टाकायचं, तमालपत्र. त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकायची, थोडंसं परतून घ्यायचं. परतून झालं की आता यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. तर इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे अशा पद्धतीने उभे कट करून घेतलेले आहेत. हवं तर तुम्ही कांदा एकदम बारीकसुद्धा चिरून घेऊ शकता, पण कांदा या पद्धतीने चिरला की तो दाताखाली येतो खाताना आणि चव खूप छान लागते. तर कांदा इथं छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित असा परतून झाला की यामध्ये आता आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि 1 मिनिटभर परतून झालं की आता यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे. सोबतच पाव चमचा यामध्ये हळद टाकली आहे. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. चवीनुसार मीठ. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामधलं पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तर टोमॅटो छान यामध्ये शिजला पाहिजे. तर इथं व्यवस्थित मी परतून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही याचा रंगसुद्धा चेंज झाला आहे. आता यामध्ये आपल्याला शिजवलेला भात टाकून घ्यायचा आहे. तर इथे मी 4 वाटी भात घेतला आहे शिजवलेला. हा मी ताजाच भात घेतलेला आहे. हवं तर तुम्ही शिल्लक राहिलेलासुद्धा भात घेऊ शकता. भात टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हा भात आहे ना, दिसायला तर खूप छान दिसतो आणि खायला तर अगदी अप्रतिम लागतो. एकदम छान याला चटपटीत अशी चव येते टोमॅटोमुळे. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. तर इथं भात व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं. अगदी झटपट तयार होणारा हा भात आहे. जास्त भाज्या वगैरे कट करत बसायची काहीच गरज नाही. अगदी 10 मिनिटामध्ये तुम्ही बनवू शकता. तुमच्याकडे जर भात शिल्लक असेल तर 10 मिनिटात तुम्ही फोडणी टाकून खाण्यासाठी हा भात रेडी करू शकता. मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही सकाळी देऊ शकता. एवढा पटकन तयार होतो आणि मुलंसुद्धा आवडीने खातील, कारण खूप छान अशी चटपटीत चव येते याला. तर मस्त असा आपला इथं भात तयार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.